हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक. गोरेगावमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसेचे आंदोलन. मनसेकडून गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनसमोर हिंदी भाषा सक्तीविरुद्ध आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. मनसे नेत्यांनी सांगितले की ते मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी सक्ती अंमलबजावणी करू देणार नाहीत. गोरेगावमधील स्वाक्षरी मोहिमेद्वारे आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे की आम्ही कुठलाही मराठी भाषेचा झालेला अपमान सहन करणार नाही. त्याचाच आज निषेधार्थ आम्ही आज त्याचाच समर्थन करण्यासाठी आम्ही आधी ते तुमच्यासाठी गोरेगावात राहणाऱ्या सर्व मराठी बांधव जरी अमराठी असले तरी विरोध नाही, पण हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्रात मराठी भाषा ही आहेच, पण हिंदी भाषेला ही सक्ती सध्या सरकारने केलेली आहे. त्याला मनसेचा सक्ती होऊ नये याकरता आजची स्वाक्षरी मोहीम इथे आम्ही ठेवलेली आहे. आपणही आपल्या इथे राग प्रकट करावा स्वाक्षरी देऊन ही विनंती. का देत नाहीत? मराठी भाषा ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे. आणि मुंबईत आज जो जी.आर. घडला त्याच्यासाठी मी आज तुम्हाला सांगेन की फडणवीस साहेबांना मी विनंती करीन की या कार्यगावच्या मार्फत की त्यांनी तो जी.आर. मागे घ्यावा. सक्ती ही कुठल्याही भाषेची नसली तरी मराठी महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा ही चालणारच आणि चाललीच पाहिजे. त्याबद्दल आज आम्ही सर्वजण इथे आम्ही काय सांगाल? आज आपण हिंदी भाषेला जी सक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात त्याला त्याच्या विरोधात आपण आंदोलन करत आहात, काय नेमकं म्हणा? कसं आहे की गेल्या 3-4 दिवसापूर्वी आपल्याला कळलं असेल की शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासूनच तिसरी एक नवीन भाषा म्हणजे हिंदी सक्तीची करण्यात आलेली आहे. तर आमचा विरोध हा हिंदी सक्ती विरुद्ध आहे. आमचा हट्ट हा मराठी भाषेचा आहे. मराठी भाषा ही शिकवली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये सक्ती असावी. इतर जी दुसरी कोणती भाषा असेल ती हिंदी का आणि त्याची सक्ती का, हा आमचा विरोधाचा मुद्दा होता. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही विरोध करायला आलेलो आहे. आणि कसं आहे की जर त्रिभाषिक सूत्र आपण म्हणतोय तर जर महाराष्ट्रामध्येच आहे तर मग उत्तर प्रदेशमध्ये पण असलं पाहिजे. तर तिकडे तिसरी भाषा कोणती शिकवणार आहे? हिंदी त्यांची जर पहिली भाषा आहे तर तिसरी भाषा त्यांची कोणती आहे? मग हा विषय आहे ना. तर तिकडे मराठी शिकवली जाणार आहे का? इतर राज्यांमध्ये मराठी शिकवली जाणार आहे का? तर दक्षिणातल्या राज्यांना ही सक्ती आहे का? हा सगळा विषय आहे. आज आम्ही आंदोलन उभं केलं. गेले 2-3 दिवसापासून आमचं आंदोलन सुरू आहे. आज गोरेगाव विधानसभेत केलं आणि आज सकाळीच मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की सक्ती वगैरे करण्यात येणार नाही हिंदी भाषेची. स्वागत आहे त्याचं. वारंवार भाजपचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं एक बोललं जात आहे की इंग्रजी जे भाषा आहे त्याबद्दल मनसे विरोध करत नाही, पण हिंदीसाठी विरोध का? असं नाही. तुम्ही एक लक्षात घ्या की भाषेला कोणताही विरोध नाही. जर आपण तुम्ही लादणार असाल कोणती गोष्ट त्याला विरोध. आपण महाराष्ट्रात राहतो की नाही, महाराष्ट्राची राजभाषा काय मराठी, तर मराठीचीच सक्ती इकडे होईल. बाकी दुसरी तिसरी जी भाषा शिकायची तो त्याच्यात त्यांनी शिकावं. तो पर्याय त्यांनी त्या पालकाला आणि त्या विद्यार्थ्याला द्यावा. जोर जबरदस्ती नाही चालत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.